पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर 11 आणि 12 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 5496 हरकती आलेल्या आहेत। महापालिकेच्या हद्दीमध्ये नुकतेच 32 गावं समाविष्ट झाल्यामुळे प्रभाग रचनेत मोठे बदल झाले। पुरंदर आयटी पार्क उभारण्यात येणार आहे। पुण्यामधील हिंजवडीमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आयटी कंपन्यांनी पर्यायी ठिकाणी विस्तार करण्याच्या हालचालींना वेग दिलेला आहे। त्यामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे, जांभळी त्याचबरोबर कोडीमध्ये महसूल विभागाच्या जवळपास 1,500 एकर गायरान जमिनीवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाला पाठवलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांसहित 4 सदस्यीय प्रभाग असलेल्या महापालिकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर कमाल 800 ते 900 मतदार ठेवण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। पुणे महापालिकेमध्ये 32 गावांचा समावेश झाल्यामुळे मतदार संख्या जवळपास 36 लाखांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या जवळपास 1000 वाढवण्याची शक्यता आहे। भुवनेश्वरहून पुण्यामध्ये उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या एक्सप्रेसच्या IX 2017 विमानाला पुणे विमानतळावर धावपट्टीवर उतरताना अडचण आलेली आहे। त्यामुळे विमानाला अर्धा तास घिरट्या घालाव्या लागल्या। प्रवाशांमध्ये काही काळ भीती सुद्धा पसरली होती। PMPL चालकांना सावधान रहा असं सांगण्याची वेळ आलेली आहे, कारण जर त्यांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाकडून PMPL चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। बस चालवताना फोनवर बोलला तर थेट निलंबन केलं जाणार आहे। पुण्यामधील आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आंदेकर टोळीच्या 6 जणांना अटक झाली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासहित 6 जणांना काल रात्री उशिरा अटक केली। या आरोपींना ताब्यामध्ये घेऊन सखोल तपास केला जातोय। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेबाबत आलेल्या 91 हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी पार पडणार आहे। पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि मनपा आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी पार पडेल। नाशिककरांनी आज धुक्याची चादर अनुभवलेली आहे। शहरामध्ये अनेक भागांमध्ये सकाळच्या सुमारास दाट धुकं पसरलेलं होतं। पावसानंतर नाशिकमध्ये अचानक वातावरणामध्ये बदल झालाय। नाशिकमध्ये 2 तरुणींनी 3 मित्रांसोबत टोळी बनवत ट्रक चालकाला लुटलेलं आहे। यावेळी ट्रक चालकानं 112 हेल्पलाईनवर मदत मागितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धावत येत 2 तरुणींना पकडलेलं आहे। नाशिकच्या कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये 3री मधील विद्यार्थ्याचा आजारपणामुळे मृत्यू झालेला आहे। दरम्यान शाळेमधील मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांनी योग्य उपचार न दिल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला। एका वृद्धेच्या घरात घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे कोणतीही तक्रार दाखल नसताना केवळ खबऱ्याच्या नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर 565 हरकती दाखल झालेल्या आहेत। त्यावर सुनावणी घेण्यासाठी शासनानं बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची नियुक्ती केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानं संलग्न पदव्युत्तर महाविद्यालयाच्या तपासणीमध्ये 56 महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश न देण्याचे आदेश दिले होते। याचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल अशी तंबी महाविद्यालयांना देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये किरकोळ कारणावरून माय लेकींना मारहाण करण्यात आली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। गाडी लावण्याच्या कारणावरून हा वाद झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। आविष्कार कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। तिने चिठ्ठी लिहत आत्महत्या केली आहे। अर्जुल कारागृहामध्ये कैद्यांनी गोंधळ घातला। यार्डमध्ये गस्त घालताना 5 कैदी संशयास्पदरित्या एकत्र आढळले। यावेळी एका कैद्याकडे धारदार वस्तू सुद्धा सापडली आहे।